व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकास हा रामखोर तेजस तुंगार सप्रेम जय शिवराय करतोय, सप्रेम जय श्रीराम करतोय। हा रामखोर आहे। हो, तेजस तुंगार हा रामखोर आहे। अनेक व्हिडिओज मध्ये मी हे बोललेलो आहे की मी म्हणजेच तेजस तुंगार हा रामखोर आहे। का? कारण एकदा भाषण करत असताना उद्धव ठाकरे असं बोलले होते की काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। जे जय श्रीराम म्हणतात मी त्यांना हरामखोर म्हणतो। तर ठीक आहे, हा रामखोर आहे। होय, मी रामखोर आहे, मी प्रभू श्री रामाचा है। और जो राम का नहीं किसी काम का नहीं। संजय राऊतांचं नुकतंच एक विधान आलं, काय तर म्हणे प्रभू श्री रामाचा आणि मुंबईचा काय संबंध? मुंबईमध्ये जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत म्हणे। अरे मूर्खा, तुमच्या रॅलीज मध्ये, तुमच्या प्रचार सभांमध्ये दीन दीन म्हटलं जातं ते चालतं तुम्हाला, अल्लाहू अकबर म्हटलं जातं ते सांगतो तुम्हाला, आणि जय श्रीराम चालत नाही का? म्हणून ही गत झालीये। मुंबई तर गेलीच, हातातून उर्वरित महाराष्ट्र सुद्धा गेलाय। अनेक महानगरपालिका अशा आहेत जिथे यांना भोपळा पण फोडता आला नाही। आणि मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, ढवळ्यापाशी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला। आणि तशीच काहीशी गत राज ठाकरेंची झाली की काय अशी मनामध्ये थोडीशी शंका आली। ती शंका येण्याचं कारण सुद्धा तसंच आहे। बघा, कुंभमेळा झाला, त्यानंतर बाळा नांदगावकर हे कुंभमेळ्याचं गंगाजल घेऊन राज ठाकरेंकडे गेले आणि राज ठाकरे काय बोलले? अरे चल हाड म्हणलं बोले। मग ती घाणेरडी ऍक्टिंग करून दाखवली काहीतरी नकला नेहमीच्या, म्हणजे टीकाच हिंदू धर्मावर, हिंदू शास्त्रावर, संस्कृतीवर। इतकं घाणेरड्या पद्धतीने कोणी आंघोळ करत नव्हतं तिथं। आम्ही पण गेलेलो आहे ना, आम्ही पण जाऊन आलो, आम्ही तर सहकुटुंब सहपरिवार जाऊन आलोय। एवढं नसतं बोलायचं, बरं ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे ही कशी डबल ढोलकी आहेत बघा ही लोक। उद्धव ठाकरे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतात, राज ठाकरे कुंभमेळ्यावर टीका करतात आणि हे अपेक्षा करतात की मराठी माणसाने मतदान करावं। नाही केलं, काय गत झाली मुंबईमध्ये? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2 आकडी नगरसेवकांची संख्या सुद्धा गाठता आलेली नाहीये। कशामुळे? काय कारण असावं याच्या मागे? तर 2 डगरीवर पाय ठेवणे। न धड हे हिंदुत्वाचे राहिले, न धड सेक्युलर राहिले। यांनी मध्यंतरी वाढला होता हिंदुत्वाचा आणि स्वतःला हिंदू जननायक म्हणवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। पण हिंदू जननायक स्वतःला म्हणवून घेताना आपण गंगाजलावर टीका करतोय हे विसरले। आणि त्यानंतर ते चक्क उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसून हिंदू देवी देवतांवरच टीका करायला सुरुवात केली। एका मुलाखतीमध्ये, ती मुलाखत सुद्धा फार विचित्र होती, म्हणजे ती भोंगळ मुलाखत होती बॉस, तो फार्स होता, ती कॉमेडी होती। म्हणजे एकीकडे संजय राऊत बसलेले, एकीकडे महेश मांजरेकर बसलेले आणि त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। तो भंगार कार्यक्रम होता। पण तिथे बोलत असताना राज ठाकरे जे बोललेले आहेत ते कदाचित अंगलट आलेलं असावं। तर नेमकं ते उदाहरण काय होतं त्यांचं?
त्यांचं ते विधान काय होतं हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि मग त्यावर थोडंसं आपण बोलूया. बघून घ्या. मला खरंच प्रश्न पडतो, देवी देवता आहेत का? आणि आहेत तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आहेत? आणि एवढे देव 33 कोटी एवढे जर आहेत तर ते काय ह्या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत? तुझ्यासारखे कित्येक अल्लाउद्दीन खिलजी या देशात आले आणि गेले, पण देव होते, देव आहेत आणि देव राहणारच. राज ठाकरे यांचा प्रश्न आहे की देवी देवता खरंच असतात का, आणि जर त्या आहेत तर ते नुसते का बघत बसलेले आहेत? त्यावर संजय राऊत म्हणतात की 33 कोटी. मूर्खासारखा प्रश्न आहे हा. म्हणजे एका संपादकाला जर अजिबातच शोभत नाही, अक्कल नसली ना तर माणूस कसा पिसाळतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटतं की 33 कोटी म्हणजे 33 करोड देवी देवतांची संख्या आहे. तर 33 करोड नाहीये मित्रांनो, 33 कोटी. कोटी ही संज्ञा आहे, संख्या नाही. देवी देवता या फक्त 33 आहेत. 33 कोटी. कोटी ही संज्ञा आहे, संख्या नाही. हे ह्या संपादकाला माहित नाही, हे उद्धव ठाकरेंना माहित नाही, हे राज ठाकरेंना माहित नाही, आणि हे स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेतात. किती वैषम्य वाटावं या गोष्टीचं. दैव दुर्विलास आहे की आजही अनेक जण यांना मतदान करतात. आजही अनेक जण यांचे पाठीराखे आहेत. हा किती मोठा दैव दुर्विलास आहे. ज्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल, शास्त्रांबद्दल अजिबातच काही कल्पना नाहीये, आणि तेच लोक केवळ हिरव्या मतांसाठी आपल्याच धर्मावर, शास्त्रांवर टीका करतात, देवी देवतांवर टीका करतात. बरं, राज ठाकरे जेव्हा म्हणतात की इतक्या देवी देवता आहेत तर नुसत्या बघत का बसल्यात, काही करत का नाही? तुमच्यासाठी का करतील? आणि तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न येतो की इतक्या हिंदू देवी देवता आहेत, काय करताय, तर मग तुम्ही मतदानापूर्वी मुंबादेवीच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार कशासाठी गेलात? काय कारण होतं? काहीच नाही. बर, तुम्ही ते शिवतीर्थ मानलं, कृष्णकुंजवरून तुम्ही शिवतीर्थावर गेलात, तिथं वास्तुशांती झाली का? काही आले का त्याचे काही फोटोज वगैरे, काही मार्केटमध्ये सोशल मीडियावर वगैरे काही बघायला भेटलं का कोणाला? काही राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर शिफ्ट झालेत आणि वास्तुशांती झाली आहे? नाही. बरं ठीक आहे, वास्तुशांती सोडा, साला सत्यनारायण तरी केलाय का? नाही. कारण देणंच नाही ना काही धर्माशी, आणि वर अपेक्षा करायची आम्हाला मतदान करावं. का करायचं मतदान तुम्हाला? बांगलादेशी रोहिंग्या पोसायसाठी? होणार नाही, जमणारच नाही. आणि राजसाहेब ठाकरे, माफ करा, तब्येत खराब आहे. राजसाहेब ठाकरे, तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती की तुम्ही हिंदू देवी देवतांवर अशी टीका कराल. नव्हती अपेक्षा. पण जाऊ द्या, तुम्ही केली, तुमची इच्छा. तुम्हाला जे योग्य वाटले ते तुम्ही केलं. मतदारांना जे योग्य वाटले ते मतदारांनी केलंय. त्याच्यामुळे आता उगाच ईव्हीएम वर खापर फोडायचं, शाईवर खापर फोडायचं, वोट चोरी बंद करा. थोडं अवलोकन करा परिस्थितीचं, सिंहावलोकन करा, थोडं आत्मपरीक्षण करा. आपण कुठे चुकलोय? आपले इतके पदाधिकारी का सोडून गेलेत? आपले इतके महाराष्ट्र सैनिक का नाराज आहेत आपल्यावर? याचं थोडं परीक्षण होणं, अवलोकन होणं, सिंहावलोकन होणं
सध्या गरजेचं आहे. पक्ष बांधणी ही खूप महत्वाची असते. सुरुवातीला तुम्ही केलीत, मात्र आता तुम्ही स्वतः राहुल गांधी यांच्यासारखेच पार्ट टाइम राजकारणी झालेले आहात काय, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा राजसाहेब, अजून वेळ आहे, थोडीशी अजून उमेद आहे. तेव्हा बघा, जमलं तर पुनर्बांधणी करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, नाहीतर मग भविष्यामध्ये यापेक्षाही वाईट निकाल येणार आहेत. त्याचं कारण असं आहे, 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भोपळा मिळालाय. उद्या चालून असं होऊ नये की मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भोपळाच हाती येईल, आणि हे घडणं अशक्य नाहीये. कारण ज्याप्रमाणे तुमचे विरोधक, तुम्ही ज्यांना विरोधक समजता, भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथजी शिंदे, हे ज्याप्रमाणे पक्ष बांधणी करत, कार्यकर्त्यांना जपत, मतदारांशी जुळवून घेत पुढे चाललेत, तिथे कुठेतरी मनसे मागे पडत चाललीये. आणि त्यात तुम्ही हिंदू दृष्ट्या उबाठा गटाच्या नादाला लागलेला आहात. तिथे तुमचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. बाकी आता लोकांचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये आपल्याला कळेलच. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, बंधू भावांनो, भगिनींनो, मातांनो, तुम्हाला या विषयावर जे काही मांडावं वाटतंय ते अवश्य कमेंटमध्ये नक्की मांडा. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आता राजकारण कळायला लागलेलं आहे. हे लोकांना समजणं गरजेचं सुद्धा आहे. खास करून या सगळ्या राजकीय नेत्यांना हे समजणं गरजेचं आहे. म्हणून कमेंट्स करणं गरजेचं आहे. तुमचं मत नक्की मांडा मित्रांनो. आम्ही आमचा कमेंट बॉक्स कधीच बंद करत नाही, हा सतत चालू असतो. अनेक जण शिव्या सुद्धा घालतात की काय भिका मागता, दम असेल तर स्वतः करा, वगैरे वगैरे वगैरे, बरंच काय 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 बोलतात लोक कमेंटमध्ये. आम्ही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, सोडून देतो. त्याचं कारण असं आहे, त्या कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत ना, ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाहीये जेवायला, त्यांच्यासाठी हे कमेंट करणारे उभे राहत नाहीत. कमेंट करणारे म्हणजे हे अशा निगेटिव्ह कमेंट करणारे, ते उभे राहत नाहीत. ज्या शेतकऱ्याचे घरं पडलेले आहे, ज्यांच्याकडे गुरांना खाऊ घालायला चारा नाही, त्यांच्यासाठी हे निगेटिव्ह कमेंट करणारे येत नाहीत पुढे. त्यांच्या लेकरांच्या फाटक्या शर्टला शिवायसाठी किंवा त्यांच्या वह्या दप्तरांसाठी हे निगेटिव्ह कमेंट करणारे येत नाहीत पुढे. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार पुढे येतो. आणि म्हणून घासून नाही, ठासून सांगतो, होय आम्ही करतोय, मदत करतोय लोकांना, आणि मरेपर्यंत करणारे, शेवटच्या श्वासापर्यंत करणाऱ्या. विडाच उचललाय प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन. मित्रांनो, खूप मोठी यंत्रणा आपण राबवतोय या परिवाराच्या माध्यमातून. निधी कमी पडतो त्याला आता आम्ही तरी काय करावं, मी तरी किती पैसे देऊ माझ्या हातातून. ही आतापर्यंत जमून आपल्याकडे जमले समथिंग काहीतरी 57,000 रुपये. खर्च झाला 83,000 रुपये. वरचे पैसे कुठून आले? टाकले पदरचे. काय करता आता? करावं लागणार आहे. असो, हरकत नाही. हे निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी होतं. जे सकारात्मक आहेत त्यांनी या सत्कर्मामध्ये त्यांच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार त्यांना जे योगदान या सत्कर्मांमध्ये द्यावंसं वाटतंय, त्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, त्या गुरांसाठी, त्या गोमातेसाठी दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य तुमचं योगदान पाठवा मित्रांनो. आम्ही प्रतीक्षेत आहोत. यंत्रणा खूप मोठी राबवायची, आपल्याला खूप मोठी कामं अजून बाकी आहेत. तेव्हा निधी कमी पडतोय म्हणून वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आवाहन करावं लागतंय. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून आम्हाला तुमच्यापर्यंत ती डिजिटली पोहोचवतं. वाट बघतोय तुमच्या प्रतिसादाची आणि तुमच्या योगदानाची. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहकार्य करा, एवढीच
कळकळीची विनंती रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.